प्रेमाची अनपेक्षित ओळख. शहराच्या गर्दीच्या रस्त्यावर एकटेच चालत असलेल्या अनिता आणि सौरभ यांच्या आयुष्यात एक दिवस अनपेक्षित प्रेमाची चकाकी आली. अनिता एक स्वप्नाळू कलावीर असत. नेहमीच आपली कल्पनाशक्ती रंगवून ठेवत असे. ती आपल्या चित्रांद्वारे जगाला वेगळी ओळख देण्याची इच्छा बाळगत होती. तर सौरभ एक शांत आणि गंभीर मनाचा विद्यार्थी अभ्यासाच्या धकाधकीत आपल्या भविष्याबद्दल विचार करत असे. दोघांचे आयुष्य एकमेकांपासून अगदी वेगळे चालत असताना भाग्याने त्यांना एका कला प्रदर्शनात एकत्र आणले. त्या दिवशी कला प्रदर्शनाचे आयोजन एका जुन्या कलेच्या दीर्घायुषी वारसाच्या स्मारक गृहात करण्यात आले होते. अनिताने आपल्या चित्रामध्ये त्यांच्या आत्म्याच्या भावनांचा आणि आशांचा संगम व्यक्त केला होता आणि सौरभने आपल्या शास्त्रीय वाद्याद्वारे त्या भावनांना संगीतात उतरवले होते. प्रदर्शनाच्या अंधारात एका शांत कोपऱ्यात अनिता आणि सौरभची नजर एकमेकांवर पडली. तत्काळ एक अद्भुत जोडणी झाली, ज्यात दोन भिन्न जग एकत्र येत होते. अनिता नेहमीच आपल्या भावनांना रंगांच्या माध्यमातून व्यक्त करत असे, तर सौरभला शब्दांच्या माध्यमातून त्यांचे अंतरीचे विचार मांडायचे. त्या दिवशी सौरभने आपल्या वाद्याच्या सुरांनी अनितांच्या चित्रांमध्ये सजलेल्या रंगांना जिवंत केले. अनितांच्या डोळ्यातून प्रेमाचे चमकते द्रव्य दिसत होते आणि सौरभच्या वादनातून प्रेमाच्या सुरांचे गाणे उमटत होते. त्यांची ही अनपेक्षित ओळख जणू काही एक नवीन गीतांची सुरुवात होती. कार्यक्रमानंतर अनिता आणि सौरभ एका शांत कॉफी शॉपमध्ये बसून आपापल्या आयुष्याच्या कथा शेअर करू लागले. अनिता आपल्या बालपणीच्या आठवणी, स्वतः आणि भविष्यातील आकांक्षा मांडत असताना सौरभने आपल्या शिक्षणातील संघर्ष आणि आशांच्या लहरी सांगितल्या. दोघांच्या मनात एक अदृश्य बंध तयार झाला, ज्याने त्यांना एकमेकांच्या आयुष्यात गहन प्रवेश दिला. सुरुवातीला त्यांच्या भेटी फक्त कला प्रदर्शनानंतरच्या थोड्या वेळासाठी मर्यादित होत्या, पण हळूहळू त्या भेटी दररोजच्या जीवनात बदलल्या. त्या दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवून आपल्या स्वप्नांना, भयांना आणि आशांना व्यक्त केले. अनिता नेहमीच सौरभला नवीन रंगांची आणि भावनांची ओळख करून दिली, तर सौरभने अनिताला आपल्या जीवनातील अज्ञात बाजूशी परिचित करून दिले. अशा प्रकारे दोघांच्या प्रेमाची कहाणी एकमेकांच्या आयुष्याला नवे अर्थ देऊ लागली. दिवसागणिक भेटी, दिवसभर चाललेल्या गप्पा आणि शांत संध्याकाळी केलेल्या सहलीमध्ये त्यांच्या प्रेमाची खोलवर ओळख झाली. एकदा एका पावसाळी संध्याकाळी अनिता आणि सौरभ एका जुन्या बागेत फेरफटका मारत होते. पावसाच्या थेंबांनी त्यांचे चेहऱ्यावर हलकेसे स्पर्श केले आणि वातावरणात रोमांटिकता भरली होती. त्यावेळी अनिताने सौरभला तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व सांगितले आणि सांगितले की प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, तर तो आत्मा आणि मनांचा संगम आहे. सौरभने तिच्या शब्दामध्ये खोल अर्थ ओळखला आणि मनात ठामपणे ठरवले की तो सदैव तिच्या आयुष्यात असेल. तरीही प्रेमाच्या वाटेवर काही अडचणीही येतात. अनिता आणि सौरभच्या प्रेमात काही काळासाठी अंतर आले, कारण दोघांच्या कुटुंबातील मतभेद आणि सामाजिक दबावामुळे काही गैरसमज निर्माण झाले. अनिताची कुटुंब पारंपरिक मूल्यांवर खंबीर विश्वास ठेवत होते, तर सौरभचे कुटुंब शैक्षणिक आणि आधुनिक विचारांचे होते. या विरोधाभासामुळे अनिता आणि सौरभला आपल्या प्रेमाबद्दल इतरांकडून अनंत प्रश्न आणि टीका सहन करावी लागली. एकदा अनिता आणि सौरभ एकमेकांपासून काही अंतरावर गेल्यावर दोघांनाही आपले प्रेम आणि स्वप्न यांची पुनरावलोकन करावी लागली. अनिता आपल्या चित्रांमध्ये अशाच दुःखाच्या क्षणांना उतारत होती आणि सौरभ आपल्या वादनांमध्ये त्या वेदना आणि संघर्षांना स्पर्श करत होता. परंतु या अडचणींनी त्यांना खोटं वाटायला सुरुवात केली नव्हती, तर त्यांनी ठामपणे आपल्या प्रेमाला परवानगी दिली आणि एकमेकांच्या सहकार्याने या संकटाचा सामना करण्याचे ठरवले. त्या अडचणींना पार करून अनिता आणि सौरभ पुन्हा एकत्र आले. त्यांच्या प्रेमाच्या पुनर्जागरणाने दोघांनाही नवीन ऊर्जा दिली. त्यांनी ठरवले की आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि एकमेकांसोबत एक उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सामाजिक अडचणी आणि विरोधाभासांना बाजूला ठेवून आपल्या प्रेमाला अनंत आकाशात मुक्तपणे उडवणार. अनिताने आपल्या चित्राद्वारे आणि सौरभने आपल्या वादनाद्वारे त्या दोघांच्या प्रेमाची अद्भुत कथा जगाला दाखवण्यास सुरुवात केली. काही वर्षानंतर अनिता आणि सौरभ यांच्या संयुक्त प्रदर्शनीने शहराभरात चर्चा उडवली. त्यांच्या या प्रदर्शनीत प्रेमाच्या विविध पैलूंना, संघर्ष
आशा आणि समर्पणाला एकत्रितपणे मांडले होते. दर्शकांनी त्यांच्या कलाकृतीतून प्रेमाची गोडी, जखम आणि त्या प्रेमातून निघणारे उमेद यांचे अनुभव घेतले. त्यांना समजले की प्रेम म्हणजे फक्त दोघांच्या मनातील भावनांचा संगम नाही, तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवीन उमेद आणि आशा निर्माण करतो. या प्रदर्शनीच्या यशाने अनिता आणि सौरभ आपल्या कलेमध्ये आणखी नवे प्रयोग करण्यास प्रेरित झाले. त्यांच्या प्रेमाच्या कहाणीने अनेक तरुणांना आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या कलात्मक माध्यमातून सांगितले की प्रेम म्हणजे केवळ रंजक अनुभव नाही, तर ते प्रत्येकाच्या आयुष्यातील संघर्ष आणि समर्पणाचे प्रतीक आहे. अशा प्रकारे अनिता आणि सौरभ यांच्या प्रेमकथेने सांगितले की जीवनातील प्रत्येक क्षणाला प्रेमाने उजळवणे शक्य आहे. त्यांच्या कथा आपल्याला हे शिकवते की जरी परिस्थिती कठीण असली तरी प्रेमाच्या शक्तीने आपण सर्व अडचणीवर मात करू शकतो. त्यांच्या प्रेमाने केवळ 2 जीवांना एकत्र केले नाही, तर जगाला एक नवीन आशा आणि प्रेरणा दिली. ही कथा आपल्या सर्वांसाठी एक संदेश आहे. प्रेमाला कोणतीही सीमा नसते. त्यांच्या सागरात प्रत्येकाला पोहण्याची संधी असते. अनिता आणि सौरभची कहाणी आपल्याला नेहमीच आठवण करून देईल की प्रेमाच्या मार्गावर प्रत्येक संघर्षाला सामोरे जाणे आवश्यक असते, कारण शेवटी प्रेमच सर्वात मोठी शक्ती असते. धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.